हे बघा सुहास देवाची भांडी घासतात. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालली. घरातले सगळेच तयारीला लागलेत. बाजूला गणपतीचे डेकोरेशनची तयारी चालली. चला दाखवते. पुढचा व्लॉग आता सुहास कंटिन्यू करेल. हाय कर, हाय हाय कर बाबू, हाय. तर आमची गणपतीची डेकोरेशनची तयारी दाखवतो तुम्हाला. तर आता देवाची पूजेची आसन झाली. तुम्हाला दाखवतो मी. काय करायचं, एक प्लेन चांगली डिझाईनचा आणायचं आणि फक्त प्लेनच एकच साईडला लावायचं समोरच आणि पुढे. बघ गणपती किती मस्त वाटते आणि सुटसुटीत. आणि मग ते आमच्या अण्णा जास्त असं काय किचट पण वाटतो. मूर्त कशी छान असे बाकी लोक बांधतात आहे की नाही. हो विचार झाला का ते बरं वाटत नाही. हा टेबलच आहे छोटा पडतो एवढा झालाय. आता फक्त मकर बनवायचं आहे. झालं फायनल. तर बघा एकदम साधा सिंपल. पण हे साधं सिंपल बनवायला पण किती तास, पुरा दिवस गेला. दुसरा कपडा आहे ना, दुसरा कपडा आहे ना. हे आमची मदर आणि आमचा 2 नंबर केतन. फायनली आमचा डेकोरेशन झालेला आहे. तर तुम्ही बघताय. तर हे श्रेय जात आहे ते रोहन, माझा 2 नंबर भाऊ केतन आणि खारीचा वाटा म्हणून मी स्वतः. तर तुम्हाला डेकोरेशन दाखवतो मी. हे बघा आमचं साधा सिंपल. 2 दिवस अगोदर आम्ही गावी येतो, तर एका दिवसात हे आम्ही करतो. बघताय लाईटवरती खूप छान दिसतो. जे हे तुम्ही डेकोरेशन बघताय ते पनवेलचा आमचा दादा आहे, त्याने आणलं आहे. तर तुम्ही बघताय लांबून खूप छान दिसतं डेकोरेशन. लाईटवरती तर खूपच छान दिसतं. त्यामुळे तुम्हाला लाईट लावून दाखवतो. तर बघा खूपच छान वाटतं आहे. हे जे बनवायला लागलं 1 दिवस लागला. साधं सिंपल आहे पण खूप मेहनत आहे. हो तर आजचा हा व्हिडिओ इथंच संपवू आणि उद्या बाप्पाचं आगमन. तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.